भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार होता असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। भाजपनं शब्द पाळला नाही म्हणून युती सरकार आलं नाही आणि शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवत होते असं सामंतांनी म्हटलंय। तर शरद पवार दुसऱ्यांच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। अजित पवार आणि शरद पवारांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं। पवारांनी विरोध केला होता तर 5 वर्षांपूर्वीच का बोलला नाहीत असा सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधींनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना श्रद्धांजली शब्दाचा वापर केलाय। त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे। राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि पोस्ट डिलीट करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असा इशाराच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय। छावा चित्रपट सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंतांनी केली आहे। शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी 50% सवलतीने चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे। अभिनेता कमाल खान विरोधात संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे। कमाल खान विरोधात कारवाई न झाल्यास त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला। तर कमाल खान विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घारड यांचं निधन झालं। वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। उद्या अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जाणार आहेत। चंद्रपुरात महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या प्रमुख मागणीसाठी वकील आक्रमक झाले। हजारो वकिलांनी रस्त्यावर उतरून शहरातनं भव्य मोटारसायकल रॅली काढली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईत तब्बल 33 जणांना अटक करून 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। नाशिकमधल्या गोळणे गावात 2 समाजामध्ये भांडण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या घटनेचा तपास सुरू असतानाच पोलिसांना 2 आरोपींकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळली आहेत। पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येते। अकोल्यातल्या मूर्तिजापुरात एका चोरट्यानं भरदिवसा घरात चोरी केली। या चोरट्यानं घरातील कपाटातनं चांदीच्या भांड्यांचा 60,000चा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। सांगलीच्या म्हैसाळमध्ये ट्रॅक्टर आणि एसटीचा अपघात झाला। दरम्यान एसटी बस पलटी झाली। मिरजेकडे येत असताना एसटी बसनं उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली। यामध्ये 21 प्रवासी गंभीर जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मुंब्रा बायपास इथल्या डोंगराळ भागातील झाडाझुडपांना आग लागल्याची घटना घडली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भिवंडी तालुक्यातल्या एवई गावात गोडाऊनला भीषण आग लागली आहे। या गोडाऊनमध्ये फर्निचर, प्लास्टिक दाणे आणि तेलाचा साठा होता। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालंय। उल्हासनगर शहरात अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत। ही कामं अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप मनसेनं केलाय। नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय। वाशिमच्या कारंजामध्ये 3 वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। वकील पसनूर वेणुगोपाल राव हे न्यायमूर्तींच्या समोर युक्तिवाद करत होते। त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे ते कोसळले। त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजेची मागणी वाढली आहे। फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर गेलाय।
विजेच्या मागणीतही वाढ झाल्यामुळे घराचं लाईट बिल वाढणार आहे. त्यातच वेळेवर बिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कलाकार शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली. नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी शरद पोंक्षे बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नाट्यगृहाची दुरवस्था केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मजूर मिळत नसल्यामुळे विहिरींची कामं रखडली आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 3,500 सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. मात्र मजूर नसल्यानं शेकडो विहिरींची कामं रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा नसल्यानं उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. तर समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या स्वच्छतागृहात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे तेल कंपन्या केवळ व्यवसायाचा विचार करतात, जनसुविधेची काळजी घेत नाहीत, अशा शब्दात न्यायालयानं तेल कंपन्यांना फटकारलाय. नाशिकच्या मालेगावात एसटीचा प्रश्न ऐरणी भरलाय. एसटी सेवा अनियमित असल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. लाभार्थ्यांना रेशन कार्डवर ज्वारी देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित होते. अनेक वर्ष साठवून ठेवलेली ज्वारी असल्यानं त्यात किडे पडलेत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील रेल्वे लगतच्या नाल्यामधून गाळ काढण्याची कामं पावसाळ्यापूर्वी करावीत असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. रेल्वे रुळांवर पाणी तुंबून उपनगरी रेल्वे सेवा ठप्प होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. ठाणे मनपाकडनं पाणी बिल थकवलेल्या नागरिकांवर कर सवलतींचा वर्षाव केला जातोय. थकबाकीदारांसाठी पालिकेकडनं अभय योजना लागू केली आहे. त्यामध्ये थकीत बिलावरील प्रशासकीय करावर 100% सवलत दिली जाणार आहे. नंदुरबार पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या 32,000 मालमत्ता करधारकांवर 34 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे पालिकेला 31 मार्चपर्यंत कर वसुली करण्याचं मोठं आव्हान आहे. तर वेळेत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करणार आहेत. शहरातील अशोक स्तंभ भागात सिंहासनावर रूढ अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीला पाहण्यासाठी गर्दी होती आहे. तब्बल 3 महिने मूर्तीला बनवण्यासाठी लागले असून 45 फूट उंच शिवरायांची ही मूर्ती आहे. भारतात एवढी मोठी मूर्ती पहिलीच असल्याचा दावा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.